नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्री राजनराजे अध्यक्ष धर्मराज्य पक्ष प्रस्तुत शिवकाल या सदरातील शिवकालीन वतन व्यवस्था या दुसऱ्या मालिकेतील आजचा आपला 26वा व्हिडिओ आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महालदार म्हणजे काय. ज्यावेळी आपण ही मालिका चालू केली होती शिवकालीन वतन व्यवस्था, त्यावेळेला आपण असं म्हटलं होतं सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये की या व्हिडिओमध्ये आपण वतन व्यवस्थेबद्दल माहिती घेणार आहोत. खास करून शिवकाळातली वतन व्यवस्था कशी काम करत होती त्याबद्दल माहिती घेणार आहोत. वतन व्यवस्थेमधले वेगवेगळे घटक कोणते होते, पदं कोणती होती त्यांची माहिती घेणार आहोत. आणि काही अशा पदांबद्दल पण माहिती घेणार आहोत की जी वतन संस्थेचा भाग नाही आहेत, परंतु नाव ऐकलं की असं वाटतं की हे वतन संस्थेचा भाग आहेत, हे कुठले तरी वतनदार असले पाहिजेत आणि त्यांच्याबद्दल गैरसमज फार होतात. असं जे एक पद आहे हे पद आहे महालदार. महालदार हे पद लोकांना असं वाटतं की जसं जमीनदार, इनामदार म्हणतो आपण, जमीनदार, इनामदार, त्याच्यानंतर जहागीरदार, तसंच महालदार हे काहीतरी पद आहे आणि ते वतन संस्थेचा भाग आहे असा आपल्या बऱ्याच मित्रांचा गैरसमज होत असतो. तर सांगायचा उद्देश हा आहे की महालदार हे पद कोणत्याही वतन संस्थेचा भाग नसून किंवा कोणताही वतनदार नसून महालदार पद हे एक सरकारी अधिकारी पद आहे. हे महालदार पद आपल्याला वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या राजवटीमध्ये आढळून येतं. सर्वात आधी आपल्याला मुघल कालखंडामध्ये आढळून येतं हे पद, जिथे जनानखान्याचा जो मुघलांचा प्रमुख असे त्याला महालदार म्हणत असत. त्यानंतर शिवकालीन कालखंडामध्ये जी महसूल वसूल करण्यासाठी जमिनीची वर्गवारी केली असे, त्याच्यामध्ये सुभा, परगणा, गाव, तर्फ, कर्यात अशी जी विभागणी केली असे जमिनीची, त्याच्यामध्ये महाल हे एक वर्गीकरण होतं. ज्या ठिकाणी जमिनीला महाल म्हणलं जात असे, भूभागाला, तिथून जो कोणी राजस्व वसूल करत असे त्याला महालदार म्हणत असत. त्यानंतर इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजांनी स्वतःची नवीन महसूल व्यवस्था बनवली आणि प्रशासन व्यवस्था बनवली. त्याच्यामध्ये पण वर्गवारीमध्ये जमिनीच्या त्यांनी एक महाल नावाचा विभाग बनवला आणि तिथून जो राजस्व वसूल करून देत असे इंग्रजांना त्याला महालदार म्हणत असत. आता हे काय झालं की मी सारांश त्रोटकमध्ये सांगितलं, आपण डिटेलमध्ये जात नाही त्याच्यामध्ये. तर असे वेगळ्या वेगळ्या कालखंडामध्ये महालदार या एकाच नावाने आपल्याला वेगळी पदं आढळून येतात. परंतु ही तिन्ही पदं जर आपण बघितली तर या तिन्ही पदांचा वतन संस्थेशी काही एक संबंध नाही आहे. हे वतनदार नाही आहेत, हे त्या सरकारचे सनदी अधिकारी आहेत. म्हणून आत्ता ज्या वेळेला आपल्याला महालदार म्हणजे काय जाणून घ्यायचं आहे, तर शिवकालातील महसूल व्यवस्था याच्याबद्दल आपण भरपूर चर्चा केलेली आहे मागील मालिकेमध्ये, शिवकालीन ग्रामव्यवस्था या मालिकेमध्ये. या मालिकेमध्ये पण आपण भरपूर चर्चा केलेली आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल आपण जास्त काही बोलणार नाही. इंग्रजांनी जे महालदार पद निर्माण केलं होतं त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू, ज्या वेळेला आपण इंग्रजांच्या कालखंडाबद्दल चर्चा करू तेव्हा. आता आपण मागचे जे 5 व्हिडिओ होते आपले, ते 5 व्हिडिओ किंवा 6 व्हिडिओ असतील ते आपण मनसबदारी पद्धतीबद्दल बनवलेत. आणि मनसबदारी पद्धत ही मुघलांशी संबंधित आहे आणि महालदार हे पद पण मुघलांशी संबंधित आहे आणि जास्त प्रसिद्ध आहे. त्यामुळे लोकांना असं वाटतं की मनसबदार आणि महालदार हे एकच आहेत किंवा महालदार जे आहे मनसबदारी पद्धतीमधलं एखादं पद आहे असं आपल्या भरपूर मित्रांना वाटत असतं. तर तो गैरसमज दूर करण्यासाठी हे जनानखान्याचा प्रमुख असलेलं महालदार पद काय होतं मुघल कालखंडामध्ये त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेणार आहोत. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. तर मुघल कालखंडापुरता विचार करायचं म्हटलं तर मुघल बादशाह आणि त्यांचे शेकडोनी असणारे त्यांच्या जनानखान्यामध्ये शेकडोनी असणाऱ्या स्त्रिया याच्याबद्दल पुष्कळच लोकांना औत्सुक्य असतं. पुष्कळ लोकांच्या तो औत्सुक्याचा विचकटपणाचा पण विषय असतो. त्याच्याबद्दल कथा, दंतकथा, लोककथा पण भरपूर पसरलेल्या असतात. त्याच्या चर्चा पण भरपूर होतात, त्याचे किस्से पण भरपूर सांगितले जातात की मुघल बादशाह आणि त्यांच्या जनानखान्याचे किस्से भरपूर सांगितले जातात, त्यांच्या बेगमांचे किस्से. हा लोकांच्या थोडासा जास्त स्वारस्य असणारा विषय आहे इतिहासामधला. पण आपल्याला इथे मुघलांच्या जनानखान्याबद्दल चर्चा करायची नाही, त्यांच्या जनानखान्याचा जो अधिकारी होता महालदार त्याच्याबद्दल चर्चा करायची. म्हणून आपण जाणून घेणार आहोत मुघलांच्या जनानखान्याची प्रशासन व्यवस्था काय होती आणि महालदार या पदाचं नेमकं महत्त्व काय होतं मुघलांच्या कालखंडामध्ये. हे जाणून घेणं अशासाठी गरजेचं आहे की ज्यावेळेला आपण वतन संस्थेचा अभ्यास करतो त्यावेळेला ज्या गोष्टी वतन संस्थेशी निगडीत नाही आहेत पण असा भास होतो की वतन संस्थेशी निगडीत आहेत त्यांची पण माहिती घेणं गरजेचं आहे. म्हणून आपण इथे या महालदार पदाची चर्चा करत आहोत. तर आपल्याला आता शाही जनानखाना जो आहे मुघलांचा त्याची माहिती मिळते अबू फजलच्या आईने अकबरी या ग्रंथामध्ये आणि अकबरनामा या ग्रंथामध्ये. त्याने मुघलांच्या जनानखान्याबद्दल विस्तृतपणे लिहून ठेवलेलं आहे, त्याच्या प्रशासन व्यवस्थेबद्दल विस्तृतपणे लिहून ठेवलेलं आहे.
मुघलांच्या जनानखान्यामध्ये जे वेगवेगळे विभाग असतात त्याच्याबद्दल लिहून ठेवलेलं आहे. तर सर्वसाधारणपणे आपण ज्याला महालदार म्हणत असो, तर महालदार ही पद हे एखादी स्त्रीच भूषवत असे, कारण हे जनानखान्याशी संबंधित पद होतं. त्यामुळे आपण आत्तापर्यंत जेवढी सगळी पदं बघितली, वतनदार, जमीनदार, इनामदार म्हणलं मी, जागीरदार, ते सगळे पुरुष असत प्रामुख्याने. पण हे एकमेव पद असं आहे की जे स्त्री भूषवत असे. आता ही स्त्री जी जनानखान्याची प्रमुख नेमली जात असे, ती कशी नेमली जात असे, तर जनानखाना आपण याचा बघितला, मुघलांचा जनानखाना बघितला, तर मुघलांच्या जनानखान्यामध्ये कधी कधी शेकडोनी हजारोनी स्त्रिया असत. त्यातल्या ज्या स्त्रिया मुख्य असत, ज्यांचा मान जास्त असे, ज्या बेगम असत किंवा आपण म्हणतो की राण्या असत, त्यांच्यासाठी जनानखान्यामध्ये वेगळे वेगळे प्रत्येक स्त्रीसाठी महाल बांधलेले असत आणि त्या स्त्रियांचे पण वेगळे वेगळे विभाग केले असत. त्यांच्या श्रेणीनुसार स्त्रिया त्याच्यामध्ये राहत असत. आणि मुघलांच्या राजवाड्याचा असं म्हटलं तरी चालेल आपण की जवळपास 75% भाग हा या जनानखान्यानेच व्यापलेला असे. उरलेल्या 25% भागामध्ये राजा आणि त्याचे बाकीचे काही कारभार असेल तो चालत असेल. तर हा जो एवढा मोठा जनानखाना असेल, त्याच्यातले वेगळे वेगळे विभाग असत, वेगळ्या वेगळ्या श्रेणी असत, वेगवेगळ्या श्रेणीच्या स्त्रिया असत. तर त्या विभागांची देखरेख करण्यासाठी दरोगा नावाच्या एक स्त्रिया नेमल्या असत की त्या स्त्री अधिकारी असत, त्यांना दरोगा म्हणत असत. त्या जनानखान्यातल्या वेगळ्या वेगळ्या विभागावर देखरेख करत असत किंवा तिथली प्रशासन व्यवस्था बघत असत. या दरोगांमधूनच जी सगळ्यात हुशार दरोगा आहे, जिची बुद्धिमत्ता चांगली आहे, जी बुद्धसद्धी आहे, धोरणी आहे, विचारी आहे, जिला राजकारण समजतं आणि वेळ पडली तर वेळ प्रसंगी ती तलवार पण गाजवू शकते, लढू शकते, अशी स्त्री, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती बादशाहाशी निष्ठावान असेल. म्हणजे शाही जनानखान्याचा महालदार हा बादशाहाशी निष्ठावान असला पाहिजे, त्यातली प्रमुख अट होती. तर ह्या सगळ्या गुणांसहित बादशाहाशी निष्ठावान असणारी सुंदर, बुद्धिमान, चलाक, चतुर स्त्री महालदार म्हणून जनानखान्याची निवडण्यात येत असे. आणि आपल्याला असं वाटतं की मुघलांच्या जनानखान्यामध्ये फक्त भारतीय उपखंडातल्या किंवा मुस्लिम देशातल्या स्त्रिया होत्या, असं नाही. बऱ्याचशा ज्या स्त्रिया असत, ज्या लढाऊ स्त्रिया असत, ज्या लढण्याचं त्यांना प्रशिक्षण मिळालेलं असतं दुसऱ्या देशातल्या, त्या भरपूर लढाऊ स्त्रिया देखील मुघलांच्या महालामध्ये असत. त्यांना हे दरोगा हे पद दिलं जात असे मुख्यत्वे करून. फार आपण पाहिलं तर आपल्याला युरोपियन देशामधल्या आलेल्या पोर्तुगीज, आर्मेनियन, अझरबैजान, त्यानंतर आशिया खंडातील, मध्य आशिया खंडातील पर्शियन वगैरे भरपूर स्त्रिया ज्या लढत असत त्या मुघलांच्या जनानखान्यामध्ये असत. त्यांच्यापैकी एक सर्वश्रेष्ठ स्त्री जनानखान्याची दरोगा म्हणून निवडली जात असे आणि तिला महालदार असं म्हणत असत. ही जी महालदार असे, या महालदाराची मुख्य जबाबदारी असे की एवढा मोठा जो जनानखाना स्त्रियांचा पसरलेला असेल, त्या स्त्रियांच्या जनानखान्यामध्ये सुव्यवस्था राखणं. आता सुव्यवस्था राखणे फार अवघड काम होतं स्त्रियांच्या जनानखान्यामध्ये, कारण एवढ्या स्त्रिया शेकडोनी एकत्र राहत असतील तर सातत्यानं त्या स्त्रियांमध्ये हेवे दावे, भांडणं, बाकीचे प्रकार चालतच असत. सुव्यवस्था राखणं हे जनानखान्यामध्ये सुव्यवस्था राखणं हे मुघल साम्राज्यामध्ये जे देशभर पसरलेलं होतं, ते देशभर पसरलेल्या मुघल साम्राज्यापेक्षा अवघड गोष्ट होती. त्यामुळे महालदार होणं हे काही सोपं काम नव्हतं. त्याच्यामुळे या महालदार असणाऱ्या स्त्रियांचा दर्जा देखील तितकाच मोठा होता. निकोलाई मनुशी हा जो इटालियन अधिकारी, तोफखान्याचा अधिकारी मुघलांचा होता, त्याने मुघलांबद्दल बरंच काही लिहून ठेवलं आहे. सगळंच काही खरं आहे असं नाही, पण आपल्याला त्याच्या दंतकथांमधून भरपूर माहिती मिळते, काही गोष्टींचा आपल्याला ओळख होते. तर त्याने या महालदार या अधिकाऱ्याबद्दल असं लिहिलं आहे की ज्या प्रकारे या महालदारांची वाट बघितली जाते ते उल्लेखनीय आहे. म्हणजे महालदार जी स्त्री आहे ती जर येणार असेल किंवा तिने जर वेळ दिली असेल तर तिच्याशी बोलण्यासाठी, भेटण्यासाठी, थांबण्यासाठी लोक थांबत असत. ज्याप्रमाणे बादशाहाचे अधिकारी बाहेरचे असत, राज्यामधले सुभेदार असत किंवा वतनदार असत, इनामदार, जागीरदार, मनसबदार असत, त्या पद्धतीनेच या महालदार असणाऱ्या स्त्रीचा रुतबा होता. त्याचप्रमाणे तिचा आपण म्हणतो की तेवढा तिचा मान मरातब होतात त्या सगळ्या गोष्टीमध्ये. तर ही जरी पद जरी असेल, हे संधी अधिकाऱ्याचं पद असेल, हे बादशाहाच्या एक प्रकारे आपण म्हणू शकतो की PA म्हणू शकतो, पर्सनल असिस्टंट, सुयसहायक असं जरी हे पद असेल तरी ते एखाद्या मनसबदाराच्या, उच्च श्रेणीच्या मनसबदाराच्या तोडीचं पद होतं. एखाद्या उच्च श्रेणीच्या मनसबदाराला जो मान मिळत असे, त्याचा जो धाक असे, तोच सगळा या महालदार असणाऱ्या स्त्रीचा धाक मुघल दरबारामध्ये असे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता या महालदाराची कर्तव्य काय असत? एखादी स्त्री जर महालदार म्हणून निवडून गेली तर त्या महालदार असणाऱ्या स्त्रीचं पहिलं काम असे की तिला बादशाहाला विशेष सेवा पुरवावी लागत असत. म्हणजे ज्या सेवा बादशाहाच्या दुसऱ्या कोणी करू शकत नाही. आता विशेष सेवा याच्यामध्ये बादशाहाला शरीर सुख पुरवावं लागत असे का नाही मला माहीत नाही, पण कदाचित असू शकेल. कारण जनानखान्यामधल्या सगळ्या स्त्रिया या बादशाहाच्याच मालकीच्या मानल्या जात असत, दासदासींसहित.
त्यामुळे ती पण गोष्ट त्याच्यामध्ये असू शकेल. पण काही ज्या विशेष सेवा आपण म्हणतो त्या विशेष सेवामध्ये काय येतं की जनानखान्यामधली सर्व प्रशासकीय व्यवस्था पाहणे. आता मागाशी मी म्हटलं तसं जनानखान्यामधली प्रशासकीय व्यवस्था पाहणे एवढं सोपं काम नव्हतं. हजारो ठिकाणच्या हजारो स्त्रिया हजारो जाती धर्माच्या कुठून नाही कुठून आणून त्या जनानखान्यामध्ये भरलेल्या असत. त्यांचा एकमेकांशी मेळ लागत नसे कधीच आणि सततची भांडणं कुरबुरी हेवे दावे त्यांचे एकमेकांबरोबर चाललेले असत. त्यामुळे ते जनानखान्यामध्ये प्रशासकीय व्यवस्था ठेवणं हे महाअवघड काम होतं. ते पहिलं काम जे होतं ते पहिलं काम या महालदाराचं असेल. त्याच्यानंतर जनानखान्यामध्ये जे काही घडतं त्याची बित्तम बातमी बादशाला पुरवणे हे या महालदाराचं दुसरं मुख्य काम असं. जनानखान्यामध्ये काही जरी झालं तरी ती बातमी बादशापर्यंत त्वरित पोचली पाहिजे असा बादशाचा आदेश असेल. महालदार जे असत ते महालदार काय करत असत की जनानखान्यामध्ये जे झगडे चालत असत किंवा भांडणं चालत असत मागाशी मी म्हटलं तसं की एवढ्या विविध प्रकारच्या विविध क्षेत्रातल्या विविध जाती धर्माच्या स्त्रिया जर एकत्र राहिल्या एकाच ठिकाणी तर त्यांच्यामध्ये असणारे अहंकार, त्या अहंकारामधून निर्माण होणारे भांडणं हेवे दावे तंटे ते त्याच्यानंतर एकमेकांबद्दल चालणारी कारस्थानं आणि काही स्त्रिया महाकजाग असत त्या बादशाच्या विरोधात पण कारस्थानं करायला बादशाच्या विरोधकांना हाताशी धरून कमी करत नसत. त्याच्यामुळे बादशाला भीती शत्रू त्याच्या विरुद्ध जे कारस्थान करतो त्याच्यापेक्षा जास्त जनानखान्यामधून त्याच्याबद्दल काही कारस्थान होत नाही ना याची पण भीती बादशाला जास्त लागून राहिलेली असे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची माहिती महालदार बादशाला देत असे. साहजिकच या सगळ्या गोष्टींची माहिती महालदार बादशाला देत असे. त्यामुळे महालदाराचं बादशाकडे येणं जाणं असे. महालदाराला बादशाकडे थेट प्रवेश असे. म्हणजे एखाद्या आमिर उमरावाला जर बादशाला भेटायचं असेल किंवा राजपुत्राला पण बादशाला भेटायचं असेल शहजाद्याला एखाद्या तर त्याला पण परवानगी घ्यावी लागत असे. त्याची पण एक शिष्टाचार ठरलेला असे की या शिष्टाचारानुसार बादशाची भेट मिळत असे त्याला 4 लोकांकडे विचारणा केल्यावर. पण महालदाराला असं कोणतंही बंधन नव्हतं. जनानखान्यातली कुठलीही गोष्ट त्वरित बादशाला कळावी अशी बादशाची इच्छा असायची. त्यामुळे एखादी गोष्ट महालदाराला वाटली की महत्त्वाची आहे ही आपण बादशाला सांगितलीच पाहिजे आता महालदार त्वरित बादशाला भेटत असे. तू जिथं कुठे असेल तिथे जाऊन. त्याच्यामुळे इतर आमिर उमरावांपेक्षा महालदाराचं वजन हे बादशाकडे जास्त असणं हे साहजिकच आहे. दुसरी गोष्ट की जनानखान्याचा दरोगा म्हणून काम करण्यासाठी निवड झाल्यामुळे ही जी महिला असे महालदार ह्या महिला महालदाराचा दरोगा म्हणून पण एक दर्जा खूप उच्च दर्जाचा असेल. तिची श्रेणी उच्च दर्जाची असे. तिचा पगार जास्त असेल. तिला मिळणाऱ्या सोयीसुविधा जास्त असत. तिला मिळणारे मरातब जास्त असत. आणि मगाशी मी म्हटलं तसं की जसं एक 7,000 जात असणारा उच्च श्रेणीचा मनसबदार आहे त्याच्या तोडीचाच तिचा दर्जा मुघल दरबारामध्ये असे. ही जी महालदार स्त्री असते ती एक प्रकारे बादशाची जनानखान्यातली गुप्तहेरच असे की तिचं काम मुख्य हे आहे की गुप्तहेरी करणं जनानखान्यामध्ये कुणाच्या मनात काय चाललं आहे कोण काय करतं आहे ते बघणं आणि ते बादशाला सांगणं. याच्या व्यतिरिक्त अजून एक विशेष सेवा जी आपण म्हणतो की ती सेवा या महालदारावर सोपवलेली असे किंवा ती काम या महालदारावर सोपवलेलं असे. ते म्हणजे बादशाकडं जे वेगवेगळे अहवाल येत असत, राज्यातून अहवाल येत असत, दरबारातून अहवाल येत असत, वेगवेगळे सैनिक लढाई लढत असत ते अहवाल पाठवत असत. तर या सगळ्या अहवालांची शहानिशा करणं आणि ते अहवाल बादशाला वाचून दाखवणं हे या महालदाराकडे काम असेल. आता यात महत्त्वाचं काम काय झालं आपण लक्षात घेतलं पाहिजे की दिल्लीच्या सल्तनतीवर बसलेला जो बादशाह आहे सिंहासनावर बसलेला दिल्लीच्या सल्तनतीचा जो बादशाह आहे त्या बादशाकडे दिवसाकाठी शेकडोने अहवाल येत असत वेगवेगळ्या लोकांनी पाठवलेले. आता ते अहवाल वाचायचे म्हणले तर बादशाला फक्त ते अहवाल वाचणं एवढंच काम राहील आणि वाचून वाचून पण दम लागेल. त्याच्यामुळे बादशाह काय करत असे की निवांत ज्या वेळेला त्याला फुरसतीची वेळ असे त्यावेळेला महालदाराला बोलवत असे आणि ते अहवाल त्याच्याकडून वाचून घेत असे. यातले काही अहवाल असतात ते सार्वजनिक असतात आणि काही अहवाल असतात ते गुप्त स्वरूपाचे असतात. गुप्त स्वरूपाचे म्हणजे एखादा गुप्तहेर असेल त्या गुप्तहेराने एखादी गुप्त खबर पाठवली असेल ती फक्त बादशालाच कळावी असं जर त्याचं धोरण असेल तर त्या प्रकारचा गुप्त अहवाल पण भरपूर येत असत बादशाकडे. अशा प्रकारच्या पण गुप्त खबरी गुप्त अहवाल दिवसाकाठी शेकडून येत असत बादशाकडे. ते सगळं वाचायचं म्हणजे पण बादशाला जिकरीचं काम असेल दरबाराचं काम बघा बाकीच्या गोष्टी बघा आणि परत ते अहवाल वाचत बसा. मग बादशाह काय करत असे की सगळी कामं संपल्यानंतर निवांत फुरसतीच्या वेळेला हुक्का ओढत किंवा बाकीच्या गोष्टी करत डोळे मिटून बसत असे आणि अहवाल वाचण्याचं काम हे ते महालदारावर सोपवत असं. मग इथे आपल्याला कळतं की महालदाराचं महत्त्व किती होतं की जे गुप्त अहवाल दरबारातल्या कुठल्याही आमिर उमरावाला अगदी वजिरालाही वाचायला बंदी असे ते अहवाल हा महालदार बादशाला वाचून दाखवत असे. म्हणजे महालदारावर बादशाचा किती विश्वास असे आणि तो बादशाचा किती जवळचा असे हे आपल्याला कळायला मदत व्हावी म्हणून ही गोष्ट इथं सांगितली. आता मागाशी जसं आपण म्हणलं
तसं महालदाराची जी श्रेणी आहे ती महालदाराची श्रेणी अत्यंत उच्च दर्जाची असेल. महालदाराचं काम प्रशासन व्यवस्थेवर लक्ष ठेवणं असेल, पण म्हणजे महालाची प्रशासकीय जनानखान्याची प्रशासकीय व्यवस्था सांभाळणं हे असेल. पण महालदाराचं अजून एक काम बादशाह जेव्हा जनानखान्यामध्ये येत असे तेव्हा बादशाहाचं रक्षण करणं हे पण असेल. आता तुम्ही म्हणाले हे काय नवीन सर की बादशाह जनानखान्यामध्ये जातो त्याचं रक्षण करायची काय गरज आहे? त्याचं रक्षण करायची गरज आहे. त्याचं कारण आहे की आपण जर इतिहास मागे वळून पाहिला तर आपल्याला इतिहासामध्ये बऱ्याचदा असं दिसून येतं की बरेचसे बादशाह जे आहेत त्या बऱ्याचशा बादशाहांचे खून हे त्या जनानखान्यामध्येच पडलेले आहेत. बादशाहाचा जो एखादा वैरी असेल, शत्रू असेल, त्याने जर त्या जनानखान्यामधल्या एखाद्या बेगमेला फितवलं किंवा तिच्या दासदासींना फितवलं तर जनानखान्यामध्ये एखाद्या बादशाहाचा खून करणं ही सगळ्यात आपण म्हणतो की सोपी पद्धत असे किंवा सोपा मार्ग असे. इतर ठिकाणी बादशाहाच्या भोवती अंगरक्षक असत, सैनिक असत, मोठा त्याचा बंदोबस्त असे, पण जनानखान्यामध्ये त्याच्या बेगमेबरोबर बादशाह एकटाच असे शक्यतो. त्यामुळे तिथे त्याचा खून पाडणे ही सोपी गोष्ट असेल. त्याच्यानंतर बाहेरच्या शत्रूंची गरज नाही. बऱ्याचशा बादशाहाच्या स्त्रियाच बादशाहाच्या वैरी असत आणि त्या वाट बघत असत की याने माझ्या आयुष्याचं नुकसान केले, कधी एकदा याचा गळा दाबते मी. त्याच्यामुळे हा धोका जरी शेकडोनी आपल्याला वाटतं की मुघल बादशाहाने शेकडोनी स्त्रिया ठेवल्या, त्यांचा उपभोग घेतला, त्यांचं आयुष्य कसलं भारी चालत असेल, तेवढं सोपं नव्हतं. ती काटेवरची की तारेवरची कसरत होती. तुम्ही गुलाबाचं फुल हातात घेतलं की काटे टोचतात त्यातला प्रकार होता. या सगळ्या जेवढ्या स्त्रिया तुम्ही जनानखान्यात भराल त्यातली कुठली स्त्री कधी तुमची वैरी होईल आणि जीवावर उठेल त्याचा भरोसा नसेल. त्यामुळे बादशाह ज्यावेळेला जनानखान्यामध्ये जात असेल त्यावेळेला बादशाहाची सुरक्षा ठेवणं हे पण या महालदाराचं कर्तव्य असे. शाही जनानखान्यामध्ये प्रत्येक गोष्टीवर काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक नजर ठेवणं, जनानखान्यांमधल्या सर्व स्त्रियांचं रक्षण करणं, प्रत्येक राणीचा जो स्वतंत्र महाल असेल, विभाग असेल, त्याच्यावर वेगळं वेगळं लक्ष ठेवणं. त्याच्यानंतर जनानखान्यामध्ये बादशाहाचा जो महाल असेल त्या महालाच्या भोवती अत्यंत विश्वासू स्त्रिया रक्षक म्हणून ठेवलेल्या असत, ज्याच्यामध्ये मी मागाशी म्हटलं तसं भरपूर स्त्रिया ज्या असत त्या परकीयच असत, परदेशातील असत. कारण ज्या स्वकीय स्त्रिया असत, जवळच्या स्त्रिया असत, त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची सोय नसे की कधी ती स्त्री दगाफटका करेल कुठल्या तरी तिच्या स्वार्थासाठी. त्यामुळे बाहेरच्या देशातून ज्या आणलेल्या लढाऊ स्त्रिया असत त्या प्रामुख्याने बादशाहाच्या महालाच्या भोवती रक्षकमधून असत. ह्या स्त्रियांच्या भोवती दुसरं जे कडं असे थोडंसं अंतर ठेवून ते ज्यांना आपण हिजडे म्हणतो त्या हिजड्यांचं एक कडं असे बादशाहाच्या महालाभोवती त्याच्या रक्षणासाठी. आपण ज्याला हिजडा म्हणतो आणि जो शब्द आज आपल्या हिजडा म्हणले की जी आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं ते मुघलांच्या काळामध्ये नव्हतं. मुघलांच्या काळामध्ये जे लोक हिजडे असत ते लोक चांगले धट्टेकट्टे दुष्टपुष्ट असत, बुद्धिमान असत, हुशार असत, बादशाहाशी निष्ठावान असत. वेळ पडली तर 2-2 हात करायची पण त्यांची तयारी असते आणि कधीकधी भल्या सैनिकांना पण भारी पडत असत लढायला. ते असे ते लोक असत. तर महालाच्या भोवती पहिली जी सुरक्षा पंक्ती असते ती या स्त्रियांची असे, परदेशातून आलेल्या रक्षक स्त्रियांची. दुसरी पंक्ती असे ती या हिजड्यांची असे आणि तिसरी पंक्ती जी असते त्याच्या बाहेर ती राजपूत सरदारांची असे, म्हणजे राजपूत सैन्याचे असे. अशा बादशाहाच्या महालाभोवती 3 कड्यांची सुरक्षा व्यवस्था असे. त्याच्यामध्ये बादशाह राहत असे, मग त्याची बेगम आणि मग त्यांच्या आयुष्यातले खाजगी क्षण, असा सगळा तो प्रकार असे. त्याच्यामुळे जनानखान्यामध्ये बादशाहाच्या किंवा महालामध्ये कोणालाही सहज साध्य प्रवेश मिळत नसे. बादशाहाची सुरक्षा पण फार महत्त्वाची असे, जनानखान्यामध्ये इतर स्त्रियांची पण सुरक्षा फार महत्त्वाची असे. हे सगळं महत्त्वाचं काम ज्या व्यक्तीच्या शिरावर होतं त्या व्यक्तीला महालदार म्हणत असत. एखाद्या महालातल्या व्यक्तीला किंवा जनानखान्यातल्या व्यक्तीला, स्त्रीला कोणाला भेटायचं असेल तर त्याच्यासाठी 17 परवानग्या घ्याव्या लागत असत. अगदी किती मोठी आमिर उमरावाची बायको झाली किंवा स्त्री झाली, तिला वाटलं की बादशाहाच्या बेगमेला जाऊन भेटावं तरी तिला आधी त्या दासीकडे अर्ज करावा लागेल. तो अर्ज दासी त्या दरोगाकडे पाठवे, दरोगा तो नजीरकडे पाठवे, नजीर महालदाराकडे पाठवे, मग महालदाराला योग्य वाटलं तो बादशाहाकडे पाठवे. मग बादशाहाने हुकूम दिला की ठीक आहे भेटू द्या त्यांना म्हणून. तर मग जनानखान्यामध्ये कोणाला जाऊन भेटता येत असे. प्रत्येक आपण म्हणतो की जी काही एखादी राणी असे किंवा एखादी राजकुमारी असे जनानखान्यामध्ये राहणारी, तिच्या सोयीसाठी किंवा तिच्या सेवेसाठी एक हिजडा तिला दिलेला असे, त्याला नजीर असं म्हणत असत. तो तिचा विश्वासू असे. प्रत्येकीचा एक एक हिजडा असे त्या महालामध्ये, म्हणजे जेवढ्या राण्या तेवढे हिजडे असतात. तिथे किती गर्दी होत असेल आपण बघूयात. त्याच्यानंतर परत दासी आणि बाकीचे प्रकार. त्याच्यानंतर परत बादशाहाच्या ज्या वैयक्तिक दासी असत त्यांना कनीज म्हणत असत, स्वतःच्या विश्वासू दासी, त्या पण त्या जनानखान्यामध्ये राहत असत. या सगळ्यांच्या व्यवस्थापनाची आणि देखरेखीची जबाबदारी महालदार या पदावरच्या त्या व्यक्तीवर आणि स्त्रीवर होती. मग आपल्याला हे सगळं बघितल्यावर लक्षात येऊ शकते की किती मोठं काम होतं. दुसरी एक गोष्ट आपण सांगू शकतो की वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी म्हणजे की या ज्या महालदार स्त्रिया असत त्यांचा धाक प्रचंड असे. पहिली गोष्ट तिची बादशाहाशी जवळीक असे. बादशाहाकडे तिला
थेट प्रवेश असे, मध्ये आधे कोणी नसे तिच्यामध्ये. तिचं कामच बादशाला दुसऱ्यांची कारस्थानं सांगणं असे. त्याच्यामुळं लोक तिला घाबरून राहत असत की जाऊन बादशाला माझ्याबद्दल काय सांगेल. आणि शक्यतो ती जर महालदार शेजारून कुठून जायला लागली तर त्या महालदाराला लोक टाळतच असत की हिचा संपर्कच नको आपल्याला, हिच्या वाऱ्याला पण उभं राहू नये, काय बघेल आणि काय सांगेल त्याचा भरोसा नाही. त्यातल्या त्या जे मुघल राजपुत्र असतात ते मुघल राजपुत्र फारच दात खाऊन असतात महालदारांवर. कारण हे मुघल राजपुत्रांची जनानखान्यामध्ये किंवा बाहेर इकडे जे काही उपद्व्याप प्रकार चाललेले असतात ते सगळं बादशाला सांगणं हेच त्या महालदाराचं कर्तव्य असतं. प्रत्येक मुघल राजपुत्राला एक महालदार नेमून दिलेला असते त्याच्यावर, त्याच्या जनानखान्यावर. आणि त्याचं काम असं की मुघल बादशाला जाऊन या राजपुत्रांचे जे काही प्रकार चाललेत, कटकारस्थानं चाललेत, गडबडी चाललेत, घडामोडी चाललेत त्याची माहिती देणं. त्यामुळे हे जे मुघल शहजादे असत ते शहजादे या महालदारांना टाळत असत, त्यांच्यापासून लांब राहायचा प्रयत्न करत असत. शक्यतो त्यांना बाहेरच्या बाहेरच हुडकून लावण्याचा प्रयत्न करत असत जेणेकरून त्यांच्या खाजगी गोष्टी बादशाला कळू नयेत. त्याचं कारण या महालदाराची बादशाहपर्यंत असणारी वजन, बादशाकडे असणारं वजन आणि बादशाहपर्यंत असणारी पोच. तर 2 प्रसंग आपल्याला माहिती पडतात जे ग्रंथामध्ये लिहिलेले आहेत. ते 2 प्रसंग सांगतो. त्याचा पहिला प्रसंग हा आहे की शहाजादा मुज्जम होता, मोहम्मद मुज्जम. त्याची महालदार एक हमीदा बानू नावाची स्त्री होते. ते हमीदा बानूने एकदा बादशाकडे तक्रार केली की शहाजादा मुज्जमने तिचं पेन आणि मेमोरंडम बुक जे असतं ज्याच्यामध्ये ती सर्व माहिती लिहिते घडामोडींची आणि बादशाला अहवाल पाठवते, ते पेन आणि मेमोरंडम बुक जे होतं ते जप्त केलं शहजादा मुज्जमने. आणि तो खाजगी त्याची जी खोली होती त्याच्या बेगमेची त्याच्यामध्ये नेऊन ठेवलं की जेणेकरून या महालदाराच्या हाताला लागू नये. कारण महालदारांना आणि महालदारांचे जे असिस्टंट होते त्यांना, सहकाऱ्यांना जनानखान्यामध्ये सगळीकडे प्रवेश होता पण खाजगी रूममध्ये प्रवेश नव्हता. जिथे शहाजादा आणि त्याची बेगम खाजगी क्षण व्यतीत करत असत तिथे आतमध्ये कधी ते जाऊ शकत नसत. म्हणून शहाजादा मुज्जमने काय केलं की हिने माहिती बादशाला पाठवू नये म्हणून ते पेन आणि मेमोरंडम बुक जप्त केलं आणि त्या ठिकाणी नेऊन ठेवलं. तर हिने काय केलं, ही जी महालदार होती या महालदाराने सरळ जाऊन बादशाकडे तक्रार केली की शहाजादा मुज्जमने माझा अशा प्रकारे पेन आणि मेमोरंडम बुक जप्त केलेला आहे ज्याच्यामुळे मी तुम्हाला अहवाल देऊ शकत नाही आणि माझं काम आहे अहवाल देणं. त्या माझ्या अहवाल बनवण्याच्या कामापासून राजपुत्र मला रोखत आहे आणि बादशाला अहवाल देण्याच्या कामामध्ये अडथळा आणत आहे. यावर औरंगजेबाने काय केलं, यावर औरंगजेबाने शहाजादा मुज्जमला चांगलं फटकारलं आणि ते पेन आणि मेमोरंडम बुक तिला परत द्यायला भाग पाडलं. आणि हमीदा बानूला पण परत तक्रार हे केलं की काय म्हणतो आपण, तिला पण ताकीद दिली सक्त की परतच्या वेळेला तुझं पेन आणि मेमोरंडम बुक शहजाद्याच्या हातामध्ये लागणार नाही, याची काळजी घेणं तुझं काम आहे. जर परत ते त्याच्या हाताला लागलं आणि त्याने जप्त केलं तर तुझी नोकरी जाईल. म्हणजे इथे काय झालं की इथे बादशाहाने राजपुत्रापेक्षा जास्त आपल्याला महालदाराची बाजू घेतलेली दिसते. त्याच्यामुळं पण जे राजपुत्र असत, शहजादे असत, ते बादशावर खपा असत, ते महालदारांवर त्याच्यापेक्षा जास्त खपा असत की याच्यामुळे माझ्यामध्ये आणि बादशामध्ये बितुष्ट येतं. असाच एक दुसरा प्रसंग आहे दुसऱ्या शहजाद्याच्या बाबतीत. शहजादा मोहम्मद आझम जो होता त्याचं एकदा काय केलं की अहमदाबादच्या बागेमध्ये एक भेटीचा कार्यक्रम त्याने भरवला होता. आणि त्या भेटीच्या कार्यक्रमामध्ये त्याने त्याची जी महालदार होती नूरुन निसा हिला त्याने त्या भेटीमध्ये सामील होण्यासाठी मनाई केली. कारण त्याला माहिती आहे की जर हिला सामील केलं तर ही सगळी बित्तम बातमी बादशाला जाऊन सांगणं. त्यामुळे त्यानं तिला मनाई केली की तू या भेटीमध्ये माझ्या सामील होऊ शकत नाहीस. त्याच्या विरोधामध्ये तिनं काय केलं की जो नजीर होता प्रमुख अहमदाबादचा, म्हणजे जो हिजड्यांचा प्रमुख असे जनानखान्याचा किंवा त्या विभागाचा जो प्रमुख हिजडा असे त्याला पत्र पाठवलं आणि सांगितलं की अशा मला राजकुमार त्या भेटीमध्ये सामील होऊ देत नाही. तर नजीरने काय केलं की तिच्या तक्रारीवरून गोष्टींची शहानिशा केली आणि त्याच्या असं लक्षात आलं की महालदाराचं कामच आहे राजपुत्रावर नजर ठेवून त्याच्यावर राहणं. राजकुमार त्याला नाही म्हणू शकत नाही तिला की तू इथे येऊ नको नाही म्हणून त्याने काय केलं की त्या राजपुत्राला जोपर्यंत तो हिला सामील करत नाही भेटीमध्ये तोपर्यंत तो जिथं होता तिथून बाहेर यायला मनाई केली. आता याचा राग त्या शहजादा मुज्जमला एवढा आला की त्याने काय केलं की त्याने तिला महालदार पदावरून काढून टाकलं आणि जनानखान्यामधून पण काढून टाकलं त्याच्या. आणि त्याचा बदला त्याने काय केला की तो तिला मारू तर शकत नव्हता, बादशाची प्रतिनिधी होती म्हणून तिला जनानखान्यातून काढून टाकून त्याने काय केलं, तिचा पण बदला घेतला जी महालदार होती ते. आणि तो जो नजीर होता बादशाकडे तक्रार करत त्याने जो त्याला बाहेर येण्यास मनाई केली होती त्याचा पण बदला घेतला. आता याच्यावर संपलं नाही प्रकरण. हा जो नजीर होता या नजीरने काय केलं की शहजाद्याच्या याच्या हरकती आहेत त्याचं जे चाललं होतं प्रकरण जे काय आणि जी काही त्याच्यामुळे परिस्थिती नाजूक निर्माण झाली होती त्याच्याबद्दल बादशाला पत्र लिहिलं आणि सावध केलं. कारण त्याचं कामच ते होतं मालदार नजीरांचं म्हणून. या प्रकरणामध्ये औरंगजेबाने काय केलं की शहजादा आझमला पाठिंबा द्यायच्याऐवजी बादशाने महालदार आणि नजीरला पाठिंबा दिला की त्यांची बाजू बरोबर आहे. औरंगजेबाने शहजादा आझमला महालदाराची माफी मागायला भाग पाडलं आणि परत महालदाराला 50,000 रुपये दंड द्यायला पण भाग पाडलं की त्याने महालदाराची मानहानी केली म्हणून. आता अशा पद्धतीनं महालदारांचं या गोष्टी सांगायचं कारण काय की या महालदारांचं वजन बादशाकडे किती होतं
की या महालदारांपायी शहजाद्यांना महालदारांची माफी मागावी लागत असे, महालदारांशी झगडा करून त्यांचं बादशाहशी वितुष्टी येत असे, म्हणून हे शहजादे महालदारांच्या नादालाच लागत नसत आणि महालदार पण जे असत ते महालदारांचा सर्वांवर धाक असे की महालदाराने बादशाहकडे आपली तक्रार केली की आपले दिवस भरले म्हणून समजायचं. मग याच्यावरून ही दोन प्रसंग सांगायचं कारण आहे की महालदारांचा त्या काळी समाजामध्ये किती आपण म्हणू की रौब असे, रुतबा असे, किती त्यांचा मोठा धाक असे, हे कळावं म्हणून दोन प्रकरणं सांगितली. आता काही उल्लेखनीय जे महालदार होते त्या काळामध्ये, जे आपण म्हणतो की प्रसिद्ध महालदार होते, त्यांची आपण नावं बघूयात. जहांगीर बादशाह जो होता त्याच्या कारकिर्दीमध्ये दिलाराम नावाच्या महिलेकडे महालदार हे पद होतं आणि ती फार प्रसिद्ध होती. तिच्या वेगवेगळ्या कार्यक्षमतेमुळे ती प्रसिद्ध होती. तिनं तिच्या लहानपणी नूरजहाचं पालनपोषण केलं होतं म्हणून तिची महालदारपदी नेमणूक करण्यात आली होती. त्याच्यापूर्वी हे जे पद होतं महालदाराचं, हे पद हाजी कोका हिच्याकडे होतं आणि शहाजहानच्या कारकिर्दीमध्ये महालदाराचं जे पद होतं ते सती उन निसा खानम हिच्याकडे होतं. अशी आपल्याला जसं बादशाहच्या वेगवेगळ्या वजिरांची माहिती सापडते तशी बादशाहच्या वेगवेगळ्या महालदारांची पण माहिती सापडते. हे महालदार मनसबदारातील उच्च श्रेणीच्या मनसबदाराच्या दर्जाचेच अधिकारी असत. फक्त ते वतनदार नसत, मनसबदार नसत, ते बादशाहच्या खाजगी सेवेतील किंवा सरकारचे सनदी अधिकारी असत जे बादशाहच्या वतीने जनानखान्याची प्रशासकीय व्यवस्था सांभाळण्यासाठी नेमलेले असत. ही झाली महालदारांबद्दलची माहिती. थोडंसं आपला आत्ताचा विषय थोडा मनोरंजक झाला. आधीचे विषय आपण जे घेतले होते ते सगळे विषय जे होते ते अभ्यासाचे विषय आहेत, थोडे गंभीर विषय होते. हा थोडा त्याच्यापेक्षा थोडा हटके विषय झाला बाजूला. तरी पण आपल्याला कसा वाटला ते नेहमीप्रमाणे सांगा. ही माहिती तुम्हाला नवीन काही कळलं का, याच्यामधून मनोरंजक माहिती वाटली का, किंवा आपण म्हणतो की नवीन काही शिकायला मिळालं असेल, आवडलं असेल तर आवर्जून कमेंट करून कळवा. आपल्या प्रतिक्रिया हाच हे व्हिडिओ बनवण्यासाठी मोठे प्रोत्साहनाचे आणि कौतुकाचे शब्द आहेत. त्यामुळे आपण जेव्हा काही प्रतिक्रिया देतात त्यावेळेला अजून नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी हुरूप येत असतो. जर आपण या व्हिडिओच्या निमित्ताने प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनलला भेट दिली असेल तर कृपया किमंतू लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करावं, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवावे अशी आपल्याला विनंती आहे. त्यानंतर हे अशा प्रकारचे अभ्यासपूर्ण आणि संशोधनपूर्व व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागते. आपल्या या व्हिडिओला आणि संपूर्ण आपल्या व्हिडिओ मालिकेला प्रायोजित करणारे माननीय राजनराजे साहेब, अध्यक्ष धर्मराज्य पक्ष, त्यांचे पण आपल्या सर्वांच्या वतीने परत एकदा मनपूर्वक आभार. त्यांच्या सहकार्यामुळेच ही सर्व व्हिडिओ मालिका बनवणं शक्य होत आहे. आपण जर हा एक व्हिडिओ पाहिला असेल तर आपल्या सर्वांना नेहमीप्रमाणे विनंती आहे की कृपया या व्हिडिओ मालिकेतला कुठलाही एक व्हिडिओ पाहून स्वतःचं मत बनवू नका. संपूर्ण व्हिडिओ मालिका पहा. त्याच्यामुळे आपल्याला विस्तृतपणे शिवकालीन वतन व्यवस्था काय होते ते कळायला मदत होईल. ही एक व्हिडिओ मालिका पाहणं पण पुरेसं नाही, त्याच्या आधी आपण एक व्हिडिओ मालिका बनवलेली शिवकालीन ग्रामव्यवस्था म्हणून पाहता आली तर त्या मालिकेतले पण सर्व व्हिडिओ पहा, जेणेकरून संदर्भ लागतात एकमेकांना गोष्टीचे आपल्याला. जेव्हा आपण व्हिडिओ पाहतो तेव्हा ग्रामव्यवस्था आणि वतन व्यवस्था या दोन्ही एकमेकाशी संलग्नच होत्या, चालत होत्या, एकमेकांशी समांतर होत्या, कधीकधी एकमेकांबरोबर जुळलेल्या होत्या. त्यामुळे ते सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याकडे भरपूर व्हिडिओ आहेत. पुढच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत तो थोडा आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. तो विषय म्हणजे इनामदार म्हणजे काय. कारण आपण सगळेजण कुठं नाही कुठंतरी आपल्या मागे काही ना काही पद लावत असतो. बादशाहने आम्हाला इनाम दिलेलं आहे, शिवाजी महाराजांनी आम्हाला इनाम दिलेलं आहे, ही जमीन आमची इनाम आहे, किंवा मला हे मानाचं पद आहे. काही आपले मित्र आहेत ते इनामदार हे पद आडनाव म्हणून देखील लावतात. काही लोक असतात ते त्यांच्या आडनावाच्या समोर इनामदार लावतात की सन्मानजनक पद कळावं म्हणून. पण हे इनामदार ही गोष्ट नेमकी आहे काय, आणि इनामदार ही गोष्ट बाकीच्या पदांपेक्षा वेगळी कशी आहे, ती वतन व्यवस्थेशी जोडलेली कशी आहे, हे सर्व आपण जाणून घेणार आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी मगाशी म्हटलं तसं आपल्याकडे पुष्कळ व्हिडिओ बघण्यासाठी आहेत, आपण ते पाहू शकता. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसहित. जय महाराष्ट्र, जगदंब.